इंदापुरात महायुतीच्या धर्माची कसोटी लागण्याची दाट चिन्ह आहेत। कारण आता मतदारसंघात अजित पवार गटाचे पदाधिकारी धमक्या देत असल्याची तक्रार हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांकडेच केली आहे। पाहूयात हा एक रिपोर्ट। बारामती जिंकण्यासाठी अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। महायुतीचं बळ सोबतीला आहे, पण बारामती लोकसभेत महायुतीच्या नात्यात ठिणग्या पडतायत। काय सांगतो, मामाने असं केलं तसं केलं। काही दिवसांपूर्वी इंदापुरातील अजित पवारांच्या तालुका प्रमुखांनी हर्षवर्धन पाटलांना जाहीर सभेत शिवीगाळ केली। त्यावरून हर्षवर्धन पाटलांनी गृहमंत्री फडणवीसांनाच पत्र लिहित गुंडांवर कारवाईची मागणी केली आहे। तुझ्याजवळ काय होतं? भाडे साहेब म्हणून एक इथं खरेदी विक्री संघात अधिकारी होता रामवाडीचा, तर इथं 2000 साठी 2 तास त्या दारात बसावं लागत होतं ऑफिस पडूया हर्षवर्धन पाटलाला। आणि अकलूजला मोटरसायकल जायला त्या सावध भाऊसाहेबाची बुलेट साठी 3 तास त्या दुकानात थांबायचं। आणि काय सांगतो, मामाने असं केलं तसं केलं। अरे मामा गाडीतून माडीतून चलामलेला आहे। तुझ्याजवळ काय होतं तेवढं? 1970 साली मामाचा बंगला आणि गाडी होती। तुझ्यासारखा असा नव्हता। हे जर अशी वागण्याची भूमिका असेल, ते जर माझ्या वडिलांबाबतीत असे शब्द जर उच्चारत असतील, तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने एका ठाकरे शैलीमध्ये उत्तर देऊ शकते, हे त्यांनी लक्षात ठेवावं। आपली संस्कृती नाहीये, पण मला त्यांना एकच सांगायचंय की पातळी सांभाळून बोला। हर्षवर्धन पाटलांनी लिहिलंय की राज्यात महायुतीचं सरकार योग्य काम करतंय, पण इंदापुरात मित्रपक्षांचे सहकारी एकेरी उल्लेख करून मला शिवीगाळ करतायत। मतदारसंघात फिरू न देण्याची धमकी देतायत। मला माझ्या सुरक्षेची चिंता वाटते। सदर बाब गंभीर असून तात्काळ लक्ष घाला। गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आवर घाला, असं हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। मात्र अजितदादांचं काम करत असल्यानं हर्षवर्धन पाटलांनीच आपल्याला धमकी दिली होती। गृह खात्याच्या नावानं वाटोळ करू असा इशारा दिल्याचा आरोप हनुमंत कोकाटेंनी केलाय। ग्रामपंचायतचं खातं आमच्याकडे, गृह खातं आमच्याकडे, डायरेक्ट त्याला फोन करून तू प्रवेश केला तर मी तुझं वाटोळ करेन। काय त्या भरणीच्या माग आहे, आर्याची भाषा करतो। तू जेवढी करतो त्यापेक्षा आम्ही जास्त करतो, ही बी तुझ्या ध्यानात असून दे। तुला तसंच जर आमच्या मनात आलं तर तालुक्यात बी फिरून द्यायचो नाही। तू उद्यापासून आमच्या कार्यकर्त्याला जर कुठं कोणाला आडवाआडवी करायचं काम जर केलं तर तुला आम्ही आडवा केल्याशिवाय राहणार नाही, ही मी तुला आज गांगावळच्या सभेत तुला इशारा देतो म्हणून। बारामती लोकसभेत इंदापूर, पुरंदर, दौंड, भोर, खडकवासला आणि बारामती असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। यापैकी दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल आमदार आहेत, ज्यांनी अजित पवारांच्या उमेदवाराला पराभूत केलं होतं। खडकवासल्यात भाजपचे आमदार राष्ट्रवादीला पराभूत करून जिंकले। इंदापुरात अजित पवार गटाचे आमदार आहेत, ज्यांनी हर्षवर्धन पाटलांना पराभूत केलं। गेल्या वेळी पुरंदर विधानसभेत चॅलेंज देऊन अजित पवारांनी विजय शिवतारेंना पराभूत केलं। त्यामुळे विधानसभेत आमच्या सोबत दगाफटका होणार नसेल तर आम्ही लोकसभेला मदत करू, असं याआधीच हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांच्या समर्थकांनी स्पष्ट केलंय। जर सुनित्रा पवार याच उमेदवार असतील तर तुम्ही प्रचार करणार का? उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। सुनित्रा पवारांचं काम करणार महायुतीमध्ये? नाही, महायुती आहे ना, महायुती आहे म्हटल्यानंतर काय करावं लागेल, पण की नक्की ज्या ज्या विधानसभा आहेत आमच्या त्या बाबतीत त्या इंटॅक्ट राहिल्या पाहिजेत, याची काळजी आम्ही घेऊ। तुमची मनं जुळली आहेत आता महायुती म्हणून तुम्ही एकत्र आहात, जवळ आलात अजित पवार? असा कुठचाही प्रसंग नाही आहे तसा जवळ येणे वगैरे, पण आता महायुती आहे, महायुतीची काही बंधनं आहेत। मला शेतकऱ्यांचा मी सांगितलं विकास बारामतीचा, अरे बारामती लोकसभा आणि पुरंदर। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। त्याला आता महायुती धर्माची बंधनं असली तरी जुन्या जखमा मिटलेल्या नाहीत। त्या जखमा जर अजून वाढल्यास बारामती लोकसभेत महायुतीतलेच सहकारी अजित पवारांच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही।
योगेश बोरसे, TV9 मराठी, इंदापूर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.